वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला गेलाय। एपीएमसी मार्केटवर त्याचा परिणाम झालाय। मुंबईत सुरुवातीला हा बडगा कारवाईचा उगारला गेला, त्यामुळे एपीएमसी मार्केटवर मोठा परिणाम झालाय। मोठ्या प्रमाणावर भाजीपाला तसाच पडून आहे, त्यामुळे भाव सुद्धा घसरलेत। नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पडून असल्याचं चित्र आहे। मुंबईमध्ये फेरीवाल्यांवर सुरू असलेल्या कारवाईचा परिणाम एपीएमसी मधील भाजीपाला मार्केटवर बघायला मिळतोय। फुटपाथवर बसून भाजीपाल्याची विक्री करणारा व्यापारी वर्ग कारवाईच्या धास्तीनं एपीएमसी बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येत नसल्यानं भाजीपाल्याला उठाव नसून दर मोठ्या प्रमाणात घसरले। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडल्यात। कविता, व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे, कारवाई केलेली आहे, त्यामुळे भाजीपाल्याचे दर सुद्धा घसरलेले आहेत। अधिक माहिती। नक्की जगदीश, नवी मुंबई महानगरपालिका हद्द असेल, मुंबई महानगरपालिका हद्द असेल, या ठिकाणी फेरीवाल्यांवरती कारवाईचा बडगा जो आहे तो उचलला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि अशातच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची मोठी आवक होती, परंतु भाज्यांचे दर घसरलेले पाहायला भेटतात। फेरीवाल्यांवरती जी होणारी कारवाई याचाच फटका जो आहे तो आता शेतकरी आणि व्यापारी वर्गाला पडलेला आपल्याला पाहायला भेटतोय। एकूणच या ठिकाणी फेरीवाल्यांवरती कारवाई होते, त्यामुळे व्यापारी वर्ग जे आहे ते भाजीपाला खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत नाही, आणि त्यामुळेच भाजीपाल्याचे दर जे आहेत ते घसरलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय जगदीश। जे मात्र कविता, फेरीवाल्यांवर कारवाई झाली त्यामुळे आता भाजीपाला हा मुख्य बाजारातच मिळणार आहे, मुख्य दुकानांमध्ये मिळणार आहे। याचा सुद्धा फायदा हा व्यापाऱ्यांना होऊ शकतो। नक्कीच जगदीश, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला बाजारपेठेमध्ये जे आहे शेकडो गाड्यांची आवक रात्री सकाळच्या वेळेस होत असते, आणि मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग या ठिकाणी जे आहे ते भाजी खरेदी करण्यासाठी येत असतो। आणि आता जे आहे मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, फेरीवाल्यांवरती कारवाई करताना आपल्याला पाहायला भेटते, आणि त्यामुळे काही किरकोळ बाजारांमध्ये जे आहे ती भाज्यांची आवक वाढलेली पाहायला आणि भाज्यांचे दर देखील वाढीव आपल्याला पाहायला मिळतात। परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहे ते ठीक आहे। हे भाज्यांचे दर कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात, आणि याचा परिणाम मात्र शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, जो भाजी विक्रेता आहे त्याला झालेला आपल्याला पाहायला ठीक मिळते आहे जगदीश। कविता, तुम्ही अशाच जोडलेले राहा।